बंधन घालिता पती निर्मुक्त करी माया म्हणावं लागलं कुणाला देवायच्या बायकाली कुणाच्या पुढे पदर पसरावं लागला लोटांगण घालावं लागला की पतीवरता माऊलीच्या पुढं एवढी ताकद आहे पतीवरता मनामध्ये एवढं सोपं नाही लोटांगण घालावं लागला तिघीनी साष्टांग लोट घातला घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिल रूप तुझे माय आमचे नवरे निर्मुक्त कर की निर्मुक्त कर म्हणजे आमचे आम्हाला देऊन टाक आमचं कसं झालंय तुझा आहे तुझं पाशी परी तुझा गा आमचे असून आम्हाला कळणार ओळखवत कसे माय मायात तुम्हाला दिव्य दृष्टी पतीवर त्याला आम्हाला वाटत होता आम्हीच नाही नवऱ्याची सेवा करतो कुणाला लक्ष्मी सावित्री त्यांची नाव लक्ष्मी पार्वती सर वा वा इज्जत राखली माझी हे तिसरं काहीतरी सांगत असते काहीतरी वाटणार बरोबर टिकीचा गर्व आपण गर्व पाळायचा नाही परपंचात असू परमार्थात असू कोणत्या विषयात नाही आपलं कोणी काय करू शकत नाही अरे एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको इतर लय अजून जरा पुढे गेलं का त्याच्यापेक्षा पुढच्या पटीतले माणसं भेटतील त्याच्यामुळं या तिघींनी दंडवटच घालावा लागला आणि माय म्हणावं लागलं माय देवाच्या बायकोला एका ऋषीच्या बायकोच्या पाय पडावं लागलं ताकद देवाची असते का साधू 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 ताकद असते देवाला साधूकडे यावं लागतं साधू देवाकडे जाणार नाही पुंडलिकाकडे देवाला का देव पुंडलिकाकडे गेला कोण कोणाकडे गेला पुंडलिकाकडे देवाला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असे एवढी ताकद भक्तात आहे अनुसय सिद्ध केलं अनुसय म्हणले आता दाखवून देऊ का देव ओळखीता नाही नाही माय कानाला धरून उडाशा करतो पण आमचे नवरे आमच्या पदरात द्या ती म्हणे पुसावे ऋषी प्राती त्या मग येते का कोळती ऋषीराया कृपा मूर्ती प्रतिनिर्मुक्ती सांगावी हो निर्मुक्ती सांगावी अनुसया माय म्हणल्या मावल्या हो मी जर मनानं कारभार करणार असते तर मला तुमचे नवरे बारकी बाळ करता आले असते का तुमच्यासारखं तुमच्याच मनानं परपंचात सगळीकडे मिली असते तर म्हणजे तुम्ही काय करीत नाहीत म्हणजे नाही 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 बाय मी पतीची या माता मी माझ्या मनानं काय करीत नाही तुम्हाला तुमचे नवरे पाहिजेत का म्हणले हो माझ्या नवऱ्याच्या पाया पडा माझ्या नवऱ्याच्या पाया पडा दर्शन घ्या त्यांना म्हणा तुमच्या बायकोला सांगा आमची नवरे मोकळे करा ते म्हणजे इतक्याला मग कोणी शिरा सांगत नवऱ्यानं सांगितल्याशिवाय मी काळी सुद्धा उचली नाही त्या म्हणल्या मग मला सांगायचं आम्ही तुमच्यापाशी एवढा वेळ उगाच वाया घालवला त्या म्हणल्या मी सांगितल्याशिवाय माझे मालक ओ म्हणी असला घोटाळा म्हणजे आमचा मग याचं काय इकडून उठल्या तिकडं आधी ऋषीच्या पाया पड्या काय म्हणल्या अनुसया पतिव्रता शिरोरत्ना माझे लावणी आज्ञापनान तिघांचे हरणी आज्ञान केले सावधान सुखरूप ही कथा कोण कोणाला सांगतोय अनुसया मातेचा पती अत्रि ऋषी राम सीता लक्ष्मण या तिघाला कथा सांगते माझी बायको एवढी महान आहे माझा शब्द ऐकला आणि माझा शब्द ऐकल्यावर अनुसयानं 3 बाळाचे 3 माणसं केले किती ताकद असेल
ज्याला काय झालं सांगू का? 1 मिनिट सांगतोच बाबूराव. एक साधू होते. साधू मध्ये किती दाखल आहे? 2 मिनिटात. आणि साधू हे अंतर्ज्ञानी होते, त्रिकालज्ञानी होते, त्यांच्या वाणीमध्ये ताकद होती. एक वाघ आला म्हणून एक मांजर पळत आला. मांजराच्या मागे वाघ लागला. पळत आला की त्या महाराजाजवळ आला. महाराजाला वाघाला बघितलं. मांजराला तिथे एक उंदीर दिसला. मांजर उंदराच्या मागे लागलं. स्वभाव गुण आहे ज्याचा त्याचा. स्वभाव जात नाही. आधी होता स्वभाव ज्याची त्याचा असते. मांजर उंदराच्या मागे लागला. उंदीर महाराजाच्या मांडीखाली शिरलं. महाराज म्हणलं अरे सोपळ काय करायला लागलाय? ते म्हणला बोका मागा लागलाय. उंदीर काय म्हणला? मला बोका खायला लागलाय. ते म्हणला मग तू माझ्या आरोप हो. ते म्हणला तू बारका बोका का? त्याच्यापेक्षा तू मोठा बोका होशील. त्या बोक्याच्या मागे वाघ लागला होता. बोका म्हणला वाघ मागा लागलाय. तो म्हणला वाघ रो भावा. हे वाघ झाला. मग वाघ कुठं खातोय? वाघाच्या मागे सिंह लागला. ते पुन्हा पळत आलं. त्याला वाटलं महाराज त्याच्यापाशी गेले त्याच्यापेक्षा मोठा करत आहे. महाराजाला पुन्हा सिंह गेला. आणि सिंह झाल्यावर त्या उंदराला वाटलं आता हे मला पांजर केल्याशिवाय राहत. मग महाराजच खाऊन टाकावं. पुन्हा आपल्याला उंदीर मांजर व्हायची गरज. तिकडे चाललेला सिंह महागारी फिरला. महाराजांना त्याच्याकडे बघितले की ओळखील म्हणणार तुझी नीती फिरली. दयाचा लाहिजे वरू कृपा प्रसाद लाहिजे वरू तेथे म्हणे व्याभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्याला आशीर्वाद दिला त्याला आपण त्रास द्यावा. ते वाघ ते सिंह महाराजाला खाया यायला लागला. जवळ आला. महाराजाने थोड्या हातात माती घेतली. मूषको भवा. महाराजाला सिंहाचा उंदीर करून मांडी खाली घेतला. म्हणजे आता बरं आहे का? करशील तरी नव्हे काही पायी राईचा डोंगर पर्वत राहील. महाराजाला सिंह बी करता येतो बाबूराव. वाघ बी करता येतं आणि उंदीर सुद्धा करता. मग त्या अनुसरण देवाची लेकरं केले. लेकराचे देव केले. चला पुढं. केले अनुसयेचे स्तवना तिघे पुत्र झाले जाना अत्रि गोत्री उत्पन्ना ब्रह्मा आपणा चंद्र झाला. लोक ब्राह्मण देव विचारतो तुमचं गोत्र काय? कोणी आपली सांगतं, कोणी कश्यप सांगतं, कोणी वामदेव सांगतं, कोणी काय सांगतं. आपलं असं तसं सांगतं. आणि बाबूराव सारखा अंदाज रोज येतं सांगून काहीतरी उगा काहीतरी सांगतो. आत्री कुळाच्या आत्रीच्या कुळामध्ये त्या 3 देवाचा 3 बाळ होते का? मला लय बघायला. एक चंद्र झाला. बाकीचे 2 माझ्या नंतर बसणारे सांगतील. दिवशी महाराज आता तुमचा कारभार सुरू द्या का नाहीच मला सुरू. खोकला त्रास करायला लागला तर तुमची थोडंच मोडणार होतो. खोकला देऊन काही ना उशिरा येतात. होय टवलं त्याचे हरभक्तपरायण नवनाथ महाराज माने दारुळकर कुशळ हरभक्तपरायण नारायण आबा पालकर